तुम्हाला कधी अशा ठिकाणी व्यक्तीला किंवा कौशल्याला अनाकलनीयपणे जोडलेले वाटते आहे का, ज्याचे तुम्ही कधी शिक्षण घेतले नाही पण तरीही ते तुम्हाला येत आहे? तुमच्यातली कौशल्ये, भावना, अगदी नातीसुद्धा तुमच्या पुनर्जन्माशी जोडलेली असू शकतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही मुले अत्यंत लहान वयात अप्रतिम कौशल्ये का दाखवतात? जसे की एखादं मूल जे कधीही संगीताची शिकवणी घेतलेली नाही तरी ते पियानोवर एक कुशल संगीतकारासारखं वाजवतं, किंवा एक छोटं चित्रकार जे मास्टरच्या अचूकतेने चित्र काढते. पुनर्जन्म अभ्यासानुसार ही कौशल्ये कोणत्याही संयोगाने होतात असे नाही, हे गतजन्मातील ठसा आहेत. एवढ्या कौशल्याचं संपादन एका मागील जन्मात केले गेले होते आणि ती आता आपोआप या जीवनात प्रकट होत आहेत. तुम्हाला कधी कोणाशी भेटल्यानंतर लगेच एक गहन अनाकलनीय संबंध जाणवला आहे का? काही नाती जणू तुम्ही नवीनच भेटलात पण ती जणू आधीच कुठेतरी संपली होती. हे साधारणपणे पूर्वजन्मातील संबंध असू शकतो. आमचे आत्मे एकत्र प्रवास करतात, त्या लोकांशी पुन्हा भेटत असतात ज्यांच्याशी आपण प्रेम केलेले आहे, शिकवलेले आहे, किंवा कधीतरी आपला संघर्ष झालेला आहे. कधीकधी अप्राप्त भावना किंवा पूर्ण न झालेले कर्म लोकांना परत एकत्र आणतात, त्यांना पुन्हा एक संधी देऊन प्रेम करण्याची शिकवणी शिकण्याची किंवा गतजन्मातील धडा पूर्ण करण्याची संधी देतात. आपण जे जीवन जगतो आहे ते एक विशाल आत्म्याच्या कथेतील अध्याय असतो. जर काही धडे पुन्हा साधले जात असतील, जसे की नातेसंबंधातील संघर्ष, संपत्ती, आरोग्य, तर याचा अर्थ तुम्ही जीवनात एक महत्त्वाचा धडा शिकण्यासाठी आलेले आहात. ध्यान, गहन चिंतन किंवा पूर्वजन्म रिग्रेशन थेरपीच्या माध्यमातून अनेक लोकांनी आपले पूर्वजन्म आठवले आणि त्यांच्यामुळे आजच्या जीवनातील आव्हानांवर मात केलेली नाही. निष्कर्ष असा आहे की पुनर्जन्म आपल्याला आठवण करून देतो की जीवन हे एक सतत चालणारी यात्रा आहे, जिथे प्रत्येक अनुभव, नातं, आव्हान आपल्याला आत्म्याच्या उत्क्रांती आणि एक भूमिका बजावते. आपल्याला आपले पुनर्जन्म आठवत असो किंवा नसो, त्याचा प्रभाव आज आपल्यावर असतो. पुनर्जन्माच्या धड्यांना स्वीकारून आपण उज्ज्वल, शहाणे आणि अधिक समाधानकारक भविष्य तयार करू शकतो. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील एक प्राचीन नाथ, योगी आणि संत होते. त्यांना आद्य दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. त्यांनी कठोर तपश्चर्या आणि जलसाधना करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. ते अत्यंत प्रभावी हठयोगी होते आणि त्यांनी जीवनभर साधना करून आपल्याला परिपूर्ण केले. अनेक साधू, योगी आणि भक्त त्यांना आपले गुरु मानतात. असे मानले जाते की त्यांचे आध्यात्मिक जीवन हे अनेक जन्मांपासून सुरू आहे आणि त्यांनी अनेक जन्मांमध्ये योग, ध्यान, साधनेत प्रावीण्य मिळवले. त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव आजही जाणवतो. अमिताभ बच्चन, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची जादू, संवाद फेक आणि अभिनय कौशल्य पाहून तुम्ही कधी विचार केला आहे की हे गुण त्यांना कुठून मिळाले? आध्यात्मिक अभ्यासकाच्या मते अमिताभ बच्चन यांचा मागील जन्म तक्षशिला विद्यापीठात एक प्रसिद्ध शिक्षकाच्या रूपात झाला होता. ते अतिशय विद्वान आणि ओजस्वी वक्ते होते. त्यांचा संवाद कौशल्य, भाषा शैली आणि ज्ञान ह्याचे प्रतिबिंब त्यांच्या आजच्या जीवनात स्पष्ट दिसते. त्यामुळे आजही त्यांचा आवाज आणि संवाद शैली लोकांना भुरळ घालते. तसेच अभिनेत्री रेखा यांचे सौंदर्य, गूढ व्यक्तिमत्व आणि त्यांचा एकाकी स्वभाव यामागेही एक गूढ कथा आहे. असे मानले जाते की रेखा त्यांच्या मागील जन्मी प्राचीन भारतातील एका राजघराण्यातील राजकन्या होती, जिचे प्रेम अपूर्ण राहिले आणि त्यांचे जीवन संघर्षमय होते. त्यांच्या आत्म्याने या जन्मीही अभिनयाच्या माध्यमातून प्रेम, दुःख आणि उत्कट भावना त्यांची सुंदर अभिव्यक्ती दिली आहे. त्यांचा सिनेमा आणि त्यांचे खरे आयुष्य यामध्ये एक अदृश्य नाळ आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखले जाणारे शाहरुख खान यांची जादू संपूर्ण जगावर आहे. काही तज्ज्ञांच्या मते त्यांच्या मागील जन्म मुघल काळातील एक प्रसिद्ध कलाकाराच्या रूपात झाला होता. त्यांनी आपल्या अभिनय आणि अभिव्यक्तीच्या जोरावर समाजात मोठे स्थान मिळवले होते. त्यांच्यातील करिश्मा आणि लोकांना आपलेसे करण्याची कला त्यांच्या आत्म्याच्या पूर्वजन्मातील गुणांशी जोडलेली गेलेली आहे.
APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन, यांचा मागील जन्म एक प्राचीन ऋषी किंवा महान वैज्ञानिकाच्या रूपात झाला होता असे मानले जाते. त्यांचे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील सुंदर संतुलन, त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे त्यांचा आत्मा कायम समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत राहिला आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्व गुणांची झलक त्यांच्या मागील जन्मातही दिसते. त्यांच्या मागील जन्म एक योद्धा स्त्रीच्या रूपात झाल्याचे मानले जाते. त्यांनी त्या जन्मात अत्यंत धाडसी निर्णय घेतले. त्यांचे नेतृत्व, धाडस आणि निर्भयपणा हा त्यांच्या आत्म्याचा गुणधर्म आहे, जो अनेक जन्मांपासून त्यांच्यासोबत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आत्मा नेहमीच सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत राहिला आहे. त्यांचा मागील जन्म बौद्ध धर्माच्या एक तत्त्वज्ञानी भिक्षूच्या रूपात झाला होता असे मानले जाते. त्यांनी त्या काळातही समानता आणि न्यायासाठी कार्य केले होते. त्यांचे बुद्धिमत्तेवर प्रभुत्व आणि समाजसुधारक म्हणून त्यांचे कार्य हे त्यांच्या आत्म्याच्या आध्यात्मिक प्रवासाचे एक पाऊल आहे. पंडित नेहरू आणि राहुल गांधी. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मागील जन्म एक विद्वान राजगुरूच्या रूपात झाला होता. त्यांनी त्या काळात शिक्षण आणि समाज सुधारण्याचे कार्य केले होते. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचाही आत्मा पूर्वजन्मात भारतीय एका समाजसुधारकाच्या रूपात होता असे काही तज्ज्ञ मानतात. त्यांचे नेतृत्व गुण आणि समाजसेवा करण्याची इच्छा ही त्यांच्या आत्म्याचा वारस आहे. मित्रांनो, भूतकाळातील जन्म आणि आपल्या सध्याच्या जीवनामधील संबंध खरोखरच अद्भुत आहे. आपले कर्म, आत्म्याचा प्रवास कसा असतो याची काही प्रमाणात झलक आपल्याला अशा गोष्टीतून मिळू शकते. तुम्हाला यातील कोणते रहस्य सर्वात जास्त रोचक वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.